जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे महाराष्ट्राचा फेवरेट वडापाव। बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे, त्यात घरचा बनवलेला वडापाव मिळाला तर आनंद काही अलगच। या पद्धतीने वडापाव बनविला तर पहिल्यांदा जरी बनवत असला तरी खूपच चवदार वडापाव तुम्ही बनवू शकता, तोही घरच्या घरी। 2 वाट्या बेसन पीठ मी गाळून घेतलं। गाळल्यामुळे भिजविताना गाठी होत नाही। चवीनुसार मीठ मिक्स करते। यामध्ये थोडं पाणी टाकून बेसन भिजवून घेते। खूप जास्त पातळ नको, खूप घट्ट नको, अगदी कमी पाणी टाकून भिजवून घ्या। सोडा टाकायचा आहे म्हणून मी हळद टाकलेली नाही। अशा प्रकारे भिजवून घ्यायचे। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे असंच राहू देते। वडापावसाठी मसाला करणार आहे। धुतलेली कोथिंबीर, 8 ते 10 हिरवी मिरची, 15-20 लसूण पाकळ्या, लसूण थोडा जास्तच घ्यायचा, छोटा अद्रक तुकडा। हे सर्व मिक्सरला जाडसर काढायचं। असा जाडसर मसाला करून घ्यायचा। वडापावसाठी उकडलेले बटाटे मॅश करून घेते। असे सर्व बटाटे मॅश करून घेतले। यामध्ये थोडं मीठ मिक्स करून घेते। आता करायची फोडणी। कढईमध्ये 1 चमचा तेल। वडापावसाठी जो मसाला बनवित आहे त्याला तेल थोडं कमीच टाका। तेल गरम झालेलं आहे। मोहरी तडतडली की जिरं, थोडा कढीपत्ता तेलावर होऊ देते। यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट हे सर्व तेलावर होऊ द्यायचे। 1 चमचा धने पावडर, 1 लहान चमचा हळद, चवीनुसार मीठ थोडे कमीच टाका। मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मीठ टाकलेले आहे। फोडणी तेलावर होऊ देते। मॅश केलेला बटाटा टाकून मिक्स करून घेते। खूप छान सुवास येत आहे। धुवून बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करते। 1 लिंबूचा रस सर्व मिक्स करते। आपला वडापावचा मसाला तयार आहे। हे थंड होऊ देते। घरी बनविलेला वडापाव खूप चवदार बनतो। हा मसाला थंड झालेला आहे। पाहिजे त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। मुलांना तर वडापाव खूपच आवडतो। मी असे गोळे बनवून घेतले। बेसन भिजवून 10 ते 15 मिनिटे झालेले आहे। यामध्ये थोडा खाण्याचा सोडा मिक्स करते। हे बॅटर असे हवे, खूप घट्ट नको, खूप पातळ नको। तेल गरम झाले की नाही बेसनाचे 1-2 थेंब टाकून बघायचे। हे काढून घेते। वडापावसाठी लागणारी हिरवी मिरची तळताना मिरचीला मधात थोडे कापून घ्या, म्हणजे तळताना उडणार नाही। तळलेल्या मिरचीवर थोडं मीठ, बटाटा वडा तळून घेते। त्यासाठी बनविलेले गोळे भिजवलेल्या बेसन पिठात टाकून हाताने तेलात टाका, नाही तर चमच्याने एक बटाटा वडा हळूवार तेलात सोडा। या गोळ्यावर चमच्याने असे बेसन पीठ लावून घ्यायचे। अशा प्रकारे जे तुम्हाला सोपे वाटेल तसे बनवा। बटाटा वडा खूप लवकर बनतो। आतला मसाला झालेलाच असतो। गॅस कमीच ठेवायचा। थोड्या वेळाने पलटून घ्या। असा छान बटाटा वडा बनतो। पावमध्ये नाही टाकले तर आलू वडा, पावमध्ये टाकला तर वडापाव।
यालाच आमच्या विदर्भामध्ये आलूबोंडा म्हणतात. कार्यक्रमामध्ये आलूबोंडा तर फारच प्रिय आहे. असे बटाटा वडा तयार आहे. याच पद्धतीने बाकीचे बटाटा वडा बनवून घेतले. वडापाव सगळीकडे सारखाच बनविला जातो, पण प्रत्येक ठिकाणी चव वेगळी असते. हे बेसन पिठाचे थेंब तेलात टाकून घेते, ते पण काढून घ्यायचे. याची लाल चटणी बनविताना उपयोग होतो. याच्यामुळे लाल चटणीला खूप छान चव येते. वडापावसाठी हिरवी चटणी: 9 ते 10 हिरवी मिरची, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, अद्रक, 1 वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 लिंबूचा रस, थोडं पाणी. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करते. ही अशी वडापावसाठी लागणारी हिरवी चटणी तयार आहे. खूप जास्त घट्ट नको, खूप पातळ नको. आपली हिरवी चटणी तयार आहे. लाल चटणी बनवू. कढईमध्ये थोडं तेल, 1 लहान वाटी शेंगदाणे. शेंगदाणे तेलावर भाजून घेते. छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्याच कढईमध्ये 15 ते 20 लाल मिरची थोडं तेल टाकून भाजून घ्यायची. 15 ते 20 लसूण पाकळ्या कढईमध्ये होऊ देते. अर्धी वाटी खोबरा किस, सुकं खोबरं घ्यायचं. हे सर्व मिक्सरला बारीक करू. लाल भाजलेली मिरची, लसूण पाकळ्या, भाजलेला खोबरा किस, 1 चमचा जिरे, साल काढलेले भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ. हे मिक्सरवर बारीक करते. लाल चटणीसाठी बेसनची बुंदी पाहिजे असते, म्हणून बेसनाचे असे तेलात तळून घेतले. अशी लाल चटणी बनवली तर खूप छान बनते. लाल चटणी कोरडीच काढायची, पाणी टाकायचे नाही. लाल चटणी तयार आहे. प्लेटिंग करताना पाव घ्यायचा, त्याला मधोमध कापून. या पद्धतीने तुम्ही वडापाव बनविला तर कधीच चुकणार नाही. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. बाहेर मिळते त्यापेक्षा चवदार तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. लहानांपासून मोठ्यापर्यंत घरची मंडळी अगदी खुश होतील. एका साईडला हिरवी चटणी, एका साईडला लाल चटणी, मधात बटाटा वडा ठेवून सर्व करा. सोबत तळलेली हिरवी मिरची. आपला वडापाव तयार आहे. बाहेर छान पाऊस आहे, त्यात गरमागरम वडापाव खायचा आनंद काही अलगच. आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.